नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहूया राज्यात काय घडामोडी घडतायत. भोंदू अशोक खरातचा ईडीकडून ताबा घेण्यात येणार. नाशिक न्यायालयाकडून भोंदू खरातचा ताबा घ्यायला परवानगी. खरात याच्या बँक खात्यातील विविध संशयास्पद व्यवहारांवरती ईडीला संशय. नसरापूर अत्याचार प्रकरणी 21 मे पासून सुनावणीला होणार सुरुवात. सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणाची इन कॅमेरा होणार सुनावणी. पुण्यातील विशेष न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार पूर्ण खटला. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला 301.54 कोटी रुपयांची मंजुरी. मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार. धाराशिवमध्ये प्रवेशबंदी आदेशाचं उल्लंघन. तुळजाभवानी मंदिराचं कुलूप तोडून नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार. दोघांवर गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट. नागरिकांना खबरदारीचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. यवतमाळमध्ये नोकरीचं आमिष दाखवून तरुणाला 6 लाखाला गंडवलं. आरोपी विलास मगरे विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळच्या कॉटन मार्केट परिसरात गोदामातून चोरी. तांब्याचे जाड वायरचे एकूण 3 लाख रुपयांचे बंडल चोरले. चोरट्याचा शोध सुरू. परभणीच्या जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका जुन्या वादातून जीवघेणा हल्ला. हल्ल्यात 25 वर्षीय युवकाचा डाव्या हाताचं मनगड धारदार शस्त्रानं छाटलं. गोंदियाच्या तरुणाचा भंडाऱ्यातील नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार. अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून केला व्हायरल. दोघांना अटक. भंडाऱ्यात मध्यरात्री तरुणाची हत्या. हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट. एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.